सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी संत कबीर यांची जयंती आणि शाहू महाराज यांची संयुक्त जयंती हा कार्यक्रम आपण या ठिकाणी हा महोत्सव संस्थेच्या वतीने साजरा करत आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडला होता की वक्ते कोण पाहिजेत, वक्ते कुठे कधी मिळतील, काय करतील। तर ह्या तपासात आमच्या 3-4 दिवस गेले। म्हणजे लोखंडे सरांना विचारलं की आमच्याकडे वक्ते नाही आहेत, तर त्याची तुम्ही द्याल का विषय, कारण मला माहिती होतं की ते लोखंडे सर धनंजय लोखंडे विद्यापीठामधले, तर ते देतील असं त्यांना फोन केल्यानंतर ते सांगले की मी इथं नाही आहे, मी दिल्लीला आहे। आणि मग त्यांनी मला या ठिकाणी सोनवणे सरांचा नंबर दिला आणि मी सोनवणे सरांना फक्त फोन केला की सर असा कार्यक्रमांचे उद्दिष्ट संस्थेच्या वतीने लावलेला आहे, तर तुम्ही आम्हाला वक्ते म्हणून यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि मग त्यांनी काही न बोलता की कुठं कार्यक्रम आहे, कधी आहे, किती वाजता आहे, काही न सांगता त्यांनी 1 मिनिटामध्ये सांगितलं की मी येतो। आणि म्हणून पहिल्यांदा त्यांचा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करावं, कारण आम्ही अनेक वक्ते पाहिलेले आहेत, अनेक कार्यक्रम घेतले आहेत, पण वक्त्याला घरी जाऊ बोलू सांगितलं तरी म्हणतात मला वेळ नाही। आणि म्हणून सोनवणे सरांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की त्यांनी काही शब्द न मोडता या ठिकाणी ताबडतोब त्यांना समिती दिली आहे। आणि म्हणून सरांचा खूप गाढा अभ्यास आहे। त्यांनी अनेक ठिकाणी बरेच कॉलेजला त्यांनी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि संत कबीरावर त्यांचा खूप अभ्यास आहे। कारण त्यांना जो बायोडाटा त्यांनी मला पाठवला होता, तर ते मला लिहिता तर मला एवढं मला कधी सांगायला यायचं आणि एवढं कधी बोलायचं, एवढं त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, एवढा त्यांचा अभ्यास आहे। आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी बाळासाहेब बबनराव सोनवणे प्रोफेसर हिंदी विभाग अध्यक्ष आणि डॉक्टर अरविंद तेलंग वरिष्ठ महाविद्यालय निगडी येथे ते आता प्राध्यापक म्हणून या ठिकाणी प्रोफेसर म्हणून या ठिकाणी ते काम करत आहेत। MA PhD या ठिकाणी ते झालेले आहेत। सदस्य हिंदी अधिवेशन मंडळ सावित्रीबाई फुले विद्यापीठात ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं म्हणजे PhD त्यांनी केलेली आहे ती संत कबीर यांच्यावरतीच PhD केलेली आहे असं मला वाटतं। आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं जर लिहायचं म्हणलं, सांगायचं म्हणलं तर PDF म्हणलं, तर लिहायचं म्हणलं तर अर्धा तास जाईल आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेता, कारण जेवढी माहिती आहे तेवढी PhD चालतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं। तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शाहू महाराज आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन करतो। संत कबीर आणि शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्याही विचारांना विनम्र असं अभिवादन करतो। तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। माझ्यासमोर सर्व उपस्थित असणारे आदरणीय वंदनीय सर्व व्यक्ती बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे थोडंसं दडपण येतं, कारण आपल्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे तयारीने बोलावं लागतं, खोटं काही बोलता येत नाही आणि समोर बसणारे व्यक्ती सर्व अभ्यासू व्यक्ती असतात। एक बोलण्याची मजाही त्याच्यामध्ये एक वेगळी असते आणि त्या दृष्टीनं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या वतीनं मला इथं बोलवण्यात आलं, त्याबद्दल सर्वप्रथम या मातृसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ह्या विचारांना घेऊन पुढे जाणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुलेंना आपला गुरु मानलं आणि या सर्व महापुरुषांच्या चर्चांना सुरुवात झाली।
कबीरांविषयी बोलताना एक नेहमीची अडचण अशी आहे की बाबासाहेबांनी संत कबीरांना गुरु मानलं, या पलीकडं आपल्याला जास्त माहीत नसतं आणि त्यामुळं कुठला भाग सोडायचा आणि कुठला भाग सांगायचा हा मोठा प्रश्न समोर असतो. कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिचरित्र आपल्याला माहीत असल्याशिवाय त्याचं तत्वज्ञान आपण सांगू शकत नाही, किंवा सांगितलं तर ते पचणारं नसतं, समजणारं नसतं. आणि म्हणून कबीरांचं चरित्र आणि त्यांचा विचार हा गुंफण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असे असतानाही त्याचा संदर्भ बाबासाहेब असतील किंवा बुद्ध असतील यांच्याशी आपल्याला जोडावा लागतो आणि तो जोडल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, कबीरांच्या आणि बुद्धांच्या विचारधारेची चर्चा करत करत आपल्याला बाबासाहेबांपर्यंत यायचं असतं आणि दोघांच्या विचारांचा धागा काय आहे हे आपल्याला सर्वप्रथम पाहण्याची गरज असते. त्यांचा धागा पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की बुद्धांची आई महामाया, बुद्धांची मावशी महाप्रजापती आणि पत्नी यशोधरा, ही नावं आपल्या सर्वांना माहीत असतात. ही नावं सांगण्याच्या पाठीमागचा पुढचा संदर्भ असा आहे की ही सर्व कोलीय वंशाचे होते असा संदर्भ आपल्याला मिळतो. इथपर्यंत आपल्याला संदर्भ माहित असतो. याच्या पुढचा संदर्भ असा आहे की त्यांचा मूळ व्यवसाय कपडे विणणे आणि शेती करणे हा होता. आणि हा संदर्भ जेव्हा मी कबीरांकडे घेऊन जातो त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात येते की कबीरांची जात ही कोरी अशी आहे, तिलाच कोली असं म्हटलं जातं. आणि कबीरांचा व्यवसायही कपडे विणण्याचा हाच होता. म्हणून हा परंपरेने जाणारा संदर्भ हा बुद्धांना जोडल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतल्याच्या नंतर अजून वेगळ्या पद्धतीने मी पुढे जात असताना एक गोष्ट लक्षात येते की 2500 वर्षापूर्वी या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बुद्धांनी पहिला विद्रोह केला. या संदर्भातल्या 3 क्रांती माझ्या लक्षात येतात. समस्त मानव कल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केलं. त्याच्यानंतर अखंड विश्वाला शांती देण्यासाठी किंवा शांतीसाठीचं धम्मचक्र प्रवर्तन हे सम्राट अशोकांनी केलं. आणि तिसरं धम्मचक्र प्रवर्तन हे 1956 बाबासाहेबांनी समतेसाठी केलं. अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी, सम्राट अशोकांनी शांतीसाठी आणि बाबासाहेबांनी समतेसाठी. बाबासाहेब आणि बुद्ध यातली मधली कडी म्हणजे कबीर आहे. कबीरांनीही सामाजिक समतेसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आपल्याला दिसून येतं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आव्हान करेन, बुद्ध धम्म कबीर किंवा बाबासाहेबांच्या विचारावरती चालत असताना अतिशय सोपी टेक्निक आहे जी बुद्धांनी च्या नंतर कबीरांनी अंगीकारलेले आपल्याला दिसून येते. बुद्ध काय म्हणतात, मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही तपासून घ्या, पटलं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. कबीर कुठलीच गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या आधारावरती खोटी असणारी स्वीकारत नाही. हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, कबीर हा माणूस अशिक्षित आहे, आपण सर्व शिक्षित आहे. कबीर अशिक्षित असताना एवढं मोठं परिवर्तन समाजात घडवता शकत असेल तर आपण का नाही? हा अशिक्षित असणारा माणूस जर सामाजिक बदलासाठी मोठं कार्य करून संत विद्रोही म्हणून आपल्या समोर येत असेल तर आपण त्यांच्या अनुयायी म्हणून कितीतरी पुढे जाऊ शकतो. कारण फक्त प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवरती कसून घ्यायची, विज्ञानावरती कसून घ्यायची. बाकी कुठलंच तत्वज्ञान फॉलो करण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सर्वप्रथम स्वतःच्या विरुद्ध विद्रोह केलेला आपल्याला दिसेल. त्यांनी सगळं राजकाज सोडलं आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या शोधासाठी त्यांनी ग्रहत्याग करून बाहेर पडले. हा स्वतःच्या विरुद्ध केलेला पहिला विद्रोह 2500 वर्षापूर्वी. कबीरांनी दुसरा विद्रोह 600 वर्षापूर्वी केला
तो स्वतःच्या विरोधात. तो कसा, तर या संदर्भात आपल्याला पुन्हा त्या दंतकथेकडे यावं लागेल. मगाशी कुणीतरी संदर्भ थोडासा दिला की कबीर हे कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, या संदर्भातली दंतकथा आपल्याला पाहावी लागेल. बुद्धांनी आपलं सर्व तत्वज्ञान हे दंतकथेच्या माध्यमातून सांगितलं. आणि दंतकथा ह्या मिथकीय असतात. त्यातला अर्थ समजून घ्यायचा. तो अर्थ समजल्याच्या नंतर त्यात अंधश्रद्धा किंवा मनगडंत असं काही असणार नाही. त्यातला लपलेला अर्थ सर्वात मोलाचा आहे. सांगितलं जातं, हिंदू म्हणतात की कबीर हिंदू होते, मुस्लिम म्हणतात की मुस्लिम होते. याची दंतकथा अशी सांगितली जाते. 2-3 दंतकथा आहेत, पण त्यातली महत्वाची दंतकथा अशी की वाराणसीमध्ये जे आता हिंदूंचं देवस्थान पूर्वीपासून आहे, आताही आहे, त्यातला एक संदर्भ अजून एक मी अंडरलाईन करेन की ज्या वेळेस एखादा महापुरुषांचा विचार हा कालबाह्य होतो त्यावेळेस महापुरुष मरतो. मला असं वाटतं, ते चुकीचा शब्द होईल, पण माझ्या दृष्टीने महापुरुष मेलेले चांगले असतील. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ज्या समस्येवरती बोट ठेवलं ती समस्या समाजातून जर नष्ट झाली तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नसेल. कबीरांनी या सर्व गोष्टी समाजात अनुभवत असताना परखडपणे या गोष्टींना विरोध केलेला दिसतो. रामानंद नावाचे महापुरुष काशीमध्ये आलेले असतात, वाराणसीमध्ये. रामानंदाचा संदर्भ बाबासाहेबांच्या कुटुंबाशी आहे. पुन्हा तो संदर्भ लक्षात घ्या. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी आंबेडकर हे रामानंद पंथीय होते. तो संदर्भाकडे मी पुन्हा येईल, फक्त अंडरलाईन करून घ्या. रामानंद हे महापुरुष वाराणसीत आल्याच्या नंतर घराघरामध्ये एकच चर्चा झाली की या महापुरुषाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. आणि या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी त्या शहरामध्ये राहणारा एक ब्राह्मण व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन दर्शनासाठी जातो. तो ब्राह्मण माणूस त्या मुलीला घेऊन तिथे गेल्याच्या नंतर तो ब्राह्मण रामानंदाचं दर्शन घेतो. रामानंद त्याला आशीर्वाद देतात, ते बाजूला येतात. आणि पुन्हा मुलगी रामानंदाचा आशीर्वाद घेते आणि मुलीला आशीर्वाद देताना रामानंद म्हणतात, पुत्रवती भव. त्या ब्राह्मणाला प्रश्न पडतो की रामानंदाने आशीर्वाद देताना पुत्रवती भव म्हटलंय, पण रामानंदाला हे माहित नाही की ही मुलगी विधवा आहे. ते तो प्रश्न विचारतात रामानंदाला. रामानंद म्हणतात, मी आशीर्वाद दिलेला आहे, पुत्रवती भव, हिला पत्र होणार. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी लक्षात येतं की ही मुलगी प्रेग्नंट आहे. अंधश्रद्धा ह्यातली बाजूला सोडा, दंतकथा काय सांगितली जाते हे आपल्याला पाहायचं. प्रेग्नंट होते, 6 महिने होतात, 8 महिने होतात, 9 महिने होतात. 9 महिने घराच्या बाहेर ही मुलगी जात नाही. 9 महिन्यांनी एका बाळाला ती जन्म देते. आणि त्या ब्राह्मण वडिलांना आणि त्या मुलीला प्रश्न पडतो की ही लोकलाजवश त्या मुलाचा सांभाळ कसा करायचा. म्हणून हे ठरवतात की पहाटे 4च्या वेळेस आपण जाऊन काशी शहराच्या, वाराणसी शहराच्या बाहेर जो लहर तालाब नावक तलाव आहे त्या तलावाच्या किनारी ठेवून देऊ. ठरल्याप्रमाणे दोघं बाहेर पडतात. त्या बाळाला त्या तलावाच्या किनारी सोडतात आणि लांब जाऊन लपून उभा राहतात की हे बाळ कोणीतरी घेऊन गेलं पाहिजे. त्याच वेळेस पहाटे 5 वाजता नीरू आणि नीमा पती पत्नी आहेत. जुलाहा हा ब्राह्मण, ते जुलाहा कोरी, आणि जुलाहा म्हणजेच मुसलमान असा तो धर्म आहे. ही पती पत्नी माहेराला बायकोला सोडण्यासाठी निघालेली असतात. आणि जाता जाता नीरूच्या असं लक्षात येतं की कुठल्या तरी बाळाचा आवाज ऐकायला येतो रडण्याचा. ते शोधत ज्यावेळेस तलावाच्या किनारी जातात त्यावेळेस पाहतात की एक छोटंसं बाळ रडतंय. त्यावेळेस नीरू म्हणतो निमाला, पत्नीला, पाहतेस काय, उचलून घे, हाच देवाचा प्रसाद आहे समज, आणि छातीला लाव. ती उचलून घेते, छातीला लावते आणि माहेरी न जाता परत आपल्या घरी येतात आणि ह्या बाळाचा सांभाळ करतात. ते बाळ म्हणजे कबीर, आणि कबीरचा अर्थ महान असा होतो. कबीरही ते नाव कसं ठेवलं असेल हा मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण संदर्भ लागला नाही. आणि म्हणून कबीरांचा धर्म हा मुस्लिम की हिंदू हा प्रश्न आहे. कबीरांच्या संदर्भातले सगळे संदर्भ हे विवादात्मक आहेत.
त्याचं कारण पुन्हा भारतीय इतिहासामध्ये जातं, भारतीय मानसिकतेमध्ये जातं. त्याचं कारण असं आहे की भारतीय मानसिकता इतिहास लिहिण्याची नाही किंवा इतिहास लिहिण्याची परंपरा भारतीय नाही. ब्रिटिश आल्याच्या नंतर इतिहास लिहिण्याची परंपरा झाली. आपल्याकडं आपण स्वतःविषयी कमीत कमी कधी बोलू असे महापुरुष होऊन गेले. आपल्या नावाविषयी सांगायचं नाही, गावाविषयी सांगायचं नाही, आई वडिलांविषयी सांगायचं नाही, धंद्याविषयी सांगायचं नाही, कुठनं आलाय सांगायचं नाही. ही म्हणजे महानता आपल्याकडे होती. इतिहास लिहिण्याची आपली परंपरा नाही, ते इंग्रजांकडून आली. त्यामुळं जेवढे महासंत आहेत त्यांचे इतिहास तुम्हाला विस्तारानं पाहायला मिळणार नाही. तर त्यांच्या साहित्यामध्ये छोट्या छोट्या खुणा ज्या दडल्या त्या खुणाच्या आधारे मांडलेले हे संदर्भ आहेत. त्या संदर्भानुसार कबीरांचा जन्म 1455 झाला असं सांगितलं जातो. अनेक नोंदी आहेत, पण त्यापैकी ती एक नोंद ज्याला जास्तीत जास्त ग्राह्य मानलं जातं. आणि मृत्यू 1575 म्हणजे त्या काळी 120 वर्ष जगणारा हा माणूस आहे. आणि त्याचा संदर्भ आज आपण 600 वर्ष उलटून गेले तरी पाहतो. त्याचा मध्यस्थी बाबासाहेब आहे. मी म्हटलं की पुन्हा मी त्या संदर्भाकडे जाईल. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी आंबेडकर हे रामानंद पंथीय होते. त्याच्या अगोदरचा संदर्भ एक विसरतो, मी सांगतो की कबीरांनी हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हा विवादाचा प्रश्न असला तरी त्यांनी तो निकाली काढलाय. कबीरांनी कधीच स्वतःला हिंदू म्हटलं नाही आणि कधीच स्वतःला मुसलमान म्हटलं नाही. त्यांनी ना हिंदू ना मुसलमान, एक मनुष्य म्हणून त्यांनी कारकीर्द केली. आणि म्हणून हा स्वतःच्या विरुद्ध, स्वतःच्या धर्माविरुद्ध, स्वतःच्या जातीच्या विरुद्ध केलेला खूप मोठा विद्रोह होता. आणि तोच धागा बाबासाहेबांकडे येतो. बाबासाहेबांच्या घरामध्ये हा विद्रोह कुठनं आला? मी सांगितलं की त्यांचे आजोबा मालोजी आंबेडकर हे रामानंद पंथीय होते. परंतु रामजी, सुभेदार रामजी आंबेडकरांनी विद्रोह केला असं म्हणायला हरकत नाहीये. त्यांनी रामानंद पंथ नाकारला आणि कबीर पंथाचे ते बनले. आणि म्हणून कबीर आपल्याला भेटले असं म्हणायला हरकत नाही. सिद्धार्थ गौतम बुद्ध बाबासाहेबांचे वैचारिक गुरु होते आहेत. आणि कबीर हे भावनिक गुरु आहेत असं म्हटलं तर गैर होणार नाही. कारण माझ्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचे गुरु कबीर असं एक 10 पानाचं आर्टिकल लिहिलेलं आहे. एक स्वतंत्र पुस्तक त्याच्यावरती होणं गरजेचं आहे. त्यामध्ये सांगताना रामजी आंबेडकर घरामध्ये सतत कबीरांचे दोहे गुणगुणायचे. हा संस्कार बाबासाहेबांवरती झाला आणि बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत कबीरांचे दोहे गुणगुणत असायचे. म्हणून भावनिक संदर्भ हा कबीरांची किंवा कबीरांच्या गुरुच्या पाठीमागं बाबासाहेबांचा आहे. म्हणून ते कबीरपंथी आहेत ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कबीरांनी स्वतःच्या विरुद्ध विद्रोह केला, बुद्धांनी स्वतःच्या विरुद्ध विद्रोह केला आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या विरुद्ध विद्रोह करत असताना ती घटना आपल्या समोर आहे. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हा स्वतःच्या विरुद्ध, जातीविरुद्ध, धर्माविरुद्ध केलेला विद्रोह आहे. म्हणून मी समस्त जणांना आवाहन करेन, आपण प्रत्येक जण जोपर्यंत स्वतःच्या विरुद्ध विद्रोह करत नाही तोपर्यंत विकासाच्या धारेला आपण लागू किंवा विकासाच्या दिशेने जाऊ असं नाहीये. आपण बुद्धांच्या तत्वज्ञानाची, वैज्ञानिकतेची अनेक सारी गप्पा मारतो आणि घरात जाऊन पुन्हा कर्मकांड करतो. तर हा विद्रोह पहिला तुम्ही करणं गरजेचं आहे. ज्या अशिक्षित असणाऱ्या कबीरांनी देव नाकारला, ते बाबासाहेबांनी गुरु मानलं, त्या परंपरेचे पायीक आपण असताना आपण स्वतःच्या विरुद्ध विद्रोह जर करणार नसू तर खऱ्या अर्थानं आपण विकासाच्या वर जातो असं वाटत नाही. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पूर्वीच्या काळी गुरु शिष्याची परंपरा आपल्याला माहित आहे. जो कोणी गुरु असेल त्याच्या आश्रमामध्ये शिष्यांना राहायला जावं लागत होतं, त्यांच्या कुटीमध्ये राहायला जावं लागत होतं. आणि ही परंपरा ही जाचक अशी परंपरा होती. त्याचं कारण असं होतं की गुरुनी शिष्याला दीक्षा दिल्याच्या नंतर, शिक्षण दिल्याच्या नंतर गुरुला परत दक्षिणा द्यावा लागत होती. आणि या दक्षिणेच्या रूपानं एकलव्याचा अंगुठा घेतलेली द्रोणाचार्याची परंपरा आपल्याला माहित आहे. आणि ही परंपरा 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मोडीत काढलेली आपल्याला पाहायला मिळेल. बुद्धांना या गुरु शिष्याच्या परंपरेविषयी आपल्याला असं दिसून येईल की बुद्धांनी जेमिनीला आपलं गुरु मानलंय. कुठल्याही महापुरुषाला किंवा कुठल्या पुरुषाला नाही, त्यांनी जेमिनीला गुरु मानलंय. कारण निसर्ग तुम्हाला सर्व शिकवत असतो.
मला अनेक वेळा प्रश्न पडतात की माणसाने जर निसर्गाप्रमाणे वर्तन केलं तो कुठलाच प्रश्न येणार नाही. तो प्राण्यांना पशूंना प्रश्न नाहीये जे मानवाला प्रश्न आहेत. रावसाहेब कसबे एकदा बोलताना म्हटले होते की बुद्धांच्या तत्वज्ञानासंदर्भात चर्चा करत असताना की बुद्ध म्हणतात माणूस नावाचा प्राणी एवढा प्रबळ आहे की फक्त त्याच्या हस्तक्षेप करणे, निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. परंतु ज्या दिवशी माणसानं निसर्गाने हस्तक्षेप करायला सुरुवात केली त्या दिवसापासून दुःखाला सुरुवात झाली. आपण निसर्गाच्या विरोधात कृती करत असतो आणि म्हणून दुःखाची सुरुवात होते. जोपर्यंत प्राणी पशुपंछी निसर्गाप्रमाणे वागतात त्यांना कुठले प्रश्न नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून जमिनीला पहिला आपला गुरु मानलं बुद्धांनी आणि ही गुरु शिष्याची परंपरा, पारंपरिक परंपरा मुळीत काढली ही 2500 वर्षापूर्वी. याच परंपरेला पुढे जात असताना कबीरांनी या परंपरेला छेद दिला. त्यांनी रामानंदाला गुरु करण्याचा प्रयत्न केला. ती बी दंतकथा आहे. आता हा संदर्भ पहा कसा आहे की त्यांचा जन्म होईल हा आशीर्वाद त्या विधवा ब्राह्मणीला दिला रामानंदानेच. आणि रामानंदाचं खूप नाव ऐकल्याच्या नंतर कबीर रामानंदालाच गुरु करायचं असं म्हणून ठाणून बसले. पण रामानंदांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं नाही. पुन्हा जातीचा धर्माचा संदर्भ येतो. त्यांना शिष्य म्हणून नाकारलं. पण कबीर हट्टी होते, आक्कड होते, फक्कड होते. त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही. त्यांनी रामानंदाची दिनचर्या काय आहे हे पाहून घेतले. भल्या पहाटे रामानंद काशीच्या गंगेच्या तीरात जाऊन आंघोळ करतात हे त्यांनी पाहिलं होतं. महादारी येतात. दंतकथा आहे. कबीर पहाटेच्या वेळी अंधार असतो, दिसत नाही, म्हणून त्या घाटाच्या पायऱ्यांवरती असे झोपून राहिले. आणि जाता जाता अंधारात रामानंदाचा पाय लागला आणि त्यांनी जे शब्द उच्चारले हे राम, तेच तत्वज्ञान घेतलं आणि त्यांना गुरु मानून कबीर पुढे चालत राहिले. अशा पद्धतीची एक दंतकथा आहे. परंतु कबीरांचा खरा गुरु, कबीरांनी त्यांच्या शब्दांमध्ये लिहून ठेवलंय की माझे गुरु विवेकू. विवेक हा माझा गुरु आहे. सत्सद्बुद्धी हा माझा ही आहे. आणि सत्सद्बुद्धी ही तर्कावर आधारित आहे. तो तर्क आणि विज्ञान तुम्ही एकत्र केल्याशिवाय तुमच्या मनाला पटणारी गोष्ट दुसरा सांगतो म्हणून स्वीकारू नका. विवेकाला त्यांनी गुरु मानलं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी फुले तिसरे गुरु मानले, जे सामाजिक समतेसाठी, राजकीय समतेसाठी, आर्थिक समतेसाठी ह्या सर्वांनी काम केलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सर्वांना गुरु मानलं. जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी स्वीकारलेली ही माणसं आहेत. आपण त्यांना स्वीकारत असताना डोळे बंद करून स्वीकारू नका. डोळे उघडे ठेवून जर स्वीकारला तर आपण जगाचे मार्गदाते उद्याचे बनू. कारण आपण सहजपणे म्हणताना म्हणतो की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, पण त्याच्या अगोदर आपलं त्या स्वरूपाचं वर्तन असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण विचार कराल. असं आपण खूप मोठ्या माणसांचे वंशज आहोत, पाईक आहोत. ती जबाबदारी आपल्यावर आहे. जोपर्यंत त्यांना साजेसं असं वर्तन आपण करत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं पुढे जाणार नाही किंवा त्यांचं पाईक होणार नाही. प्रत्येक जयंतीच्या वेळेस मला अनेक वेळा प्रश्न पडतो. बाबासाहेबांविषयी बोलत असताना, बुद्धांविषयी बोलत असताना आपल्या सर्व लोकांना मी बौद्ध हे सांगण्याचे लाज का वाटते? ब्राह्मणांना कधीच लाज वाटत नाही मी ब्राह्मण आहे म्हणण्याची. ते आपल्याला का वाटते? त्याचं कारण असं मला दिसतं, ते आचरणात नसतं म्हणून आपण ते करत नाही. हा संदर्भ थोडासा वेगळा जाईल, पण सांगणं गरजेचं आहे की लोकांनी, तुम्ही एक शब्द न उच्चारता लोकांनी म्हटलं पाहिजे की हा बुद्धिस्ट दिसतो, त्याचं वर्तन चांगलं आहे, हा बुद्धिस्ट असला पाहिजे, हा व्यसन करत नाही, हा बुद्धिस्ट असला पाहिजे, हा माणसासारखं वागतो, हा बुद्धिस्ट असला पाहिजे. हीच वागणूक कबीरांची सुद्धा आहे. संदर्भ तिथंच आहे, बाहेर जात नाहीये. त्यामुळं तुमची वागणूक माणसासारखी असली पाहिजे. माणूस केंद्री असणारी ही सगळी परंपरा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. काल परवा मी वाचत असताना लक्षात आलं की 84 सिद्ध हे सगळे खालच्या जातीतील आहेत आणि यांनीच खऱ्या अर्थानं मानवी जातीसाठी क्रांती केलेली आहे. भारतीय भूमीवरती 2 प्रवाह आहेत. एक प्रतिगामीचा प्रवाह आहे आणि एक पुरोगामीचा प्रवाह आहे. प्रतिगामी हे जातीला किंवा हिंदुत्वाला केंद्रस्थानी ठेवून करताना आहेत
आणि पुरोगामी माणसाला केंद्रस्थानी ठेवून आपली विचारधारा घेऊन पुढे जाताना दिसतात. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर असतील हे माणसाला केंद्रस्थानी ठेवून प्रगती करतात, म्हणून ते आपल्यासाठी मोलाचे आहेत आणि त्यानंतरची जबाबदारी जाण्याची ही आपली आहे. कबीर अशिक्षित होते, परंतु तरीही विज्ञानवादी कसे होते या संदर्भातली एक कथा आहे. कबीरांना सांगितलं जातं की आपल्याला श्राद्ध करायचं आणि या श्राद्धासाठी गाईचं दूध लागणार आहे. एक साधू सांगतात, कबीर एक कटोरी घेतात आणि गावाच्या बाहेर लांब जातात. गावाच्या बाहेर एक मरून पडलेली गाय आहे. आजूबाजूचा चारा गोळा करतात, तिच्यासमोर टाकतात आणि कबीर बसून राहतात. 15 मिनिट होतात, 20 मिनिट होतो, अर्धा तास होतो, 1 तास होतो. कबीर अजून काय येत नाही असा प्रश्न त्या साधूच्या मनात पडतो आणि तो म्हणतो की थोडासा अवलीच आहे. दुसऱ्या एकाला पाठवतो की जा बघून येते काय करतो ते. हा गावाच्या बाहेर शोधत शोधत आला तर हा पाहतो की मेलेल्या गायच्या समोर चारा टाकलेला आहे आणि कबीर बाजूला कोटरी घेऊन बसलेले आहेत, टोकरी घेऊन बसले, दुधासाठी घेऊन गेलेलं भांड. ते कबीरा म्हणतात, अरे तिकडे दुधासाठी वाट बघतायत श्राद्ध करण्यासाठी, तू इथं काय बसलाय? काय नाही, वाट बघतो, गाय उठेल, चारा खाईल, दूध घेऊन मी जाईन. म्हणलं तू काय मूर्ख आहेस का? ही मेलेली गाय चारा कशी खाईल आणि दूध कशी देईल? मला मग मीच जर मूर्ख असेल तर तुम्ही काय शहाणे आहात का? मेलेल्या माणसाचं श्राद्ध करायला तुम्हाला दूध कशाला लागतं? तो उठून खाणार आहे का? अशा पद्धतीच्या अनेक साऱ्या दंतकथा कबीरांच्या जीवनाला विज्ञानवादाची झळ देतात. त्याचं अनुसरण आपल्याला करायचं आहे. आपण नेहमी म्हणतो की जात ही प्रतिगामी म्हणतात, जात ही ईश्वराने निर्माण केली. कबीरांच्या विचारात किंवा बाबासाहेबांच्या विचारात दिसतंय की जर ही जात ईश्वराने निर्माण केली असं तर ईश्वर नाकार. कबीर ईश्वरच नाकारतात. कबीर स्पष्टपणे म्हणतात हिंदीच्या दोह्यामध्ये की पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. दगड पुजल्याने जर देव मिळत असेल तर मी पहाड पूजेल, मंदिरातली एवढीशी मूर्ती का पूजू? ताती ये चाकी भले पिशी खाये संसार. त्याच्यापेक्षा माझ्यासाठी मोलाचं ते जात्याची पाटं आहे, कारण त्या 2 पात्यांच्या मध्ये पिसल्याच्या नंतर जे पीठ बाहेर येतं ते माझ्या पोटाला भाकरी देतं. त्यामुळे ईश्वराच्या मूर्तीपेक्षा माझ्यासाठी पूजनीय ते जात्याचं पातं आहे. म्हणून ते स्पष्टपणे म्हणतात पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, ताती ये चाकी भले पिशी खाये संसार. विज्ञानवाद, मूर्ती महत्वाची आहे की जात महत्वाचं आहे? अनेकांना मी बघतो की मंदिर आलं की आपोआप झुकतात. सर्वात डेंजर सांस्कृतिक गुलामी आहे. मला कळतच नाही की सांस्कृतिक गुलामी संदर्भात काय प्रबोधन करावं. आपोआप झुकतात. मनातली मनात झुकलं तर काय करू शकतो, कसं ओळखू शकतो, कसं ह्यांना बदलावायचं? कबीरांच्या भाषेत असं जर सांगितलं तर ती स्वीकारण्याची बी ताकद त्यांच्याकडे असायला हवी. त्या काळातले हे दोन्ही धर्म, हिंदू आणि मुस्लिम, हे कट्टरतेने वागत असताना कबीर स्पष्टपणे म्हणायचे, दिन को रोजा रखत है, रात को हनत है गाय. ये कैसे खुशी खुदाय. दिवसा रोजा ठेवतात आणि रात्रीच्याला गाय कापून खातात, तर ईश्वराला खुशी कशी असेल? ह्या पद्धतीचा त्या काळामध्ये मुस्लिम सत्ताधीशांच्या विरोधात प्रचार करणं म्हणून सोपी गोष्ट नाही. हा अशिक्षित माणूस 600 वर्षापूर्वी किती भक्कमपणे उभा राहतोय पहा. आपल्याला सर्व साधनं असताना, संविधान आपल्या बापाचं असताना सुद्धा आपण घाबरतो किंवा त्याकडे आपण पाठ करतो. त्यावेळेस असं कोणी जर त्या धर्माविरुद्ध बोललं तर सरळ सोळावरती चढवण्याची शिक्षा होती. तरी सुद्धा कबीर डगमू गेले नाही किंवा थांबले नाही. त्यांनी स्पष्टपणे अशा शब्दात बोलले. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, कंकड पत्थर जोरी करे मस्जिद ले चिनाय. कंकड आणि पत्थर म्हणजे दगड आणि माती घेऊन मस्जिद बनवले. एकच भिंत असते ना. ताम मुल्ला चिडे बाग दे क्या बहिरा होय खुदाय. पश्चिम दिशेला तोंड करून मोठ्या मोठ्याने हा ओरडत असतो. त्याचा अल्ला काय बहिरा झालाय काय? जर खरा अल्ला असेल तर मुंगीच्या पायाचा आवाजही आला पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी कबीर करतात. आणि त्याचे पाय कापून जर असो तर आपण किती विज्ञानवादी असलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की माझे आईवडील अशिक्षित होते, मी शिकलो, माझी मुलं माझ्या खांद्यावर उभा असणार आहेत,
त्यामुळे त्यांना किती पुढचं दिसलं पाहिजे, ते किती प्रगत असले पाहिजेत, परंतु ही पिढी पुढे जाण्यापेक्षा मागे जाताना दिसते. त्यामुळं ही आपली जबाबदारी खूप मोठी आहे. ही गोष्ट आपण ओळखणं गरजेचं आहे. जन्माने जात धर्म चिकटतो, जात धर्मच नाकारून टाकतो. हा विचार फुले शाहू आंबेडकरांच्या केंद्रस्थानी आहे, कबीरांच्याच केंद्रस्थानी आहे. कबीरांनी स्वतःला कधीच मुस्लिम म्हणलं नाही, कधीच हिंदू म्हणलं नाही. मनुष्य मात्र कल्याणासाठी त्यांनी आयुष्य घातलं आणि माणूसच त्यांच्या केंद्रस्थानी आहे. आपण पाहतो मनुवादाच्या दृष्टिकोनातून आता जे चाललंय, अनेक शाळा महाविद्यालयामध्ये मनुस्मृती लावायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये कुणी कुणाची नावं काय ठेवायची याचे सुद्धा सगळे संदर्भ आहेत. दलितांची नावं काय असले पाहिजेत, ब्राह्मणांची नावं काय असल्या तर. म्हणून धर्मांतर करा, नामांतर करा, हा बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला संदेश आहे. आणि हा संदेश आपल्याला घेऊन या निमित्तानं पुढे जावा लागेल. आणि आजचे दुःख पूर्वजन्मीचे पाप आहे हा संदर्भ मोडीत काढून कर्म सिद्धांत तुम्ही स्वीकारला पाहिजे, जो कबीरांनी स्वीकारला. कर्म ज्याचे जसे तसं त्याचं आयुष्य पुढे असणार आहे. त्याच्यामुळं कर्म सिद्धांत कबीरांच्या कृतीमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून तर्क आणि विज्ञानावरती ही गोष्ट चालणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस बोलताना मी सांगितलं की कितीही सांगितलं तर 1 तासभर मी बोलेन, अर्धा तास बोलेल, त्याचा काय विशेष फायदा होईल असं मला वाटत नाही. शिक्षकाचं वक्त्याचं काम एवढंच असतं की ते तुमच्या मनामध्ये रुच बी पेरणं, काही संकेत सूत्र सोडणं आणि ह्या संकेत सूत्रांच्या शोधामध्ये तुम्ही निघून पूर्ण कबीर असेल, बुद्ध असेल वाचणं. म्हणजे काय, बुद्धांनी सांगितलेला तो 3 शब्द, अत्त दीप भव. आताच गायकवाड साहेबांशी बोलत असताना मी म्हटलं की जोपर्यंत माणसाला स्वतः बदलावंसं असं वाटत नाही तोपर्यंत आपण कितीही लेक्चर द्या, कितीही परिवर्तनवाद्याच्या गप्पा मारा, तो माणूस बदलणार नाही. ही बदलण्याची स्वतःची इच्छा होणं गरजेचं आहे. म्हणून आपण सर्वांना मी आवाहन करेन की अगोदर तुम्ही स्वतःला बदलण्याचं आवाहन करा किंवा कृती करा, स्वतःच्या विरुद्ध विद्रोह करा. माणसाच्या जीवनामध्ये क्रांती कशी होते पहा. मी म्हणल्याप्रमाणे बाबासाहेबांचे आजोबा हा रामानंदीपंथीय होते, त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर कबीरपंथी होते. असं असताना सुद्धा बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट आपल्याला 10वीच्या नंतर दिसतो. बाबासाहेबांच्या घरामध्ये बाबासाहेबांनी रामायण महाभारत खूप वाचून घेतली, परंतु बाबासाहेबांच्या जीवनाला कलाटणी तिथं मिळाली की जेव्हा 10वी पास झाल्याच्या नंतर 2 नावं माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. असेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक नावं महत्वाची आहेत, त्याच्याकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे. कृष्णा केशव आंबेडकर ज्यांनी बाबासाहेबांना नाव दिलं, मला खूप मोलाची माणसं वाटतात. पुण्यामध्ये पाणी सुद्धा देऊ का म्हणून विचारतात, नाव कधी द्यायचं. ही महान माणसं आहेत, ती अजरामर झाली इतिहासामध्ये. तशा स्वरूपाची तुमची कृती असल्याच्या नंतर कबीर ही तसेच महान. कबीरांनी माझं नाव व्हावं, मी संत म्हणून मोठावं असं म्हणून कुठलीही कृती केली का? एकही कृती त्यांची तशी नाहीये. किंबहुना कबीरपंथी जे आज आपण म्हणतो ही कबीरांनी स्थापन केलेली गोष्ट नाहीये. कबीरांच्या पाठीमागं त्यांच्या सर्व शिष्यांनी कबीर पंथ हा स्थापित केला. कबीरांना त्याच्या अगोदर खूप आग्रह झाला की पंथ आपण स्थापन करू. कबीर म्हणले नाही, शोषणाचं केंद्र तेच आहे. मंदिर, मस्जिद, पंथ, मठ हे शोषणाचे केंद्र आहेत. म्हणून कबीरांनी कधीच संप्रदाय स्थापित केला नाही. कबीरांच्या पाठीमागं आपल्यासारख्या अनुयायांनी तो पुन्हा पंथ स्थापित केला, परंतु तो तेवढा विकसित झाला नाही जो व्हायला हवा होता. आणि त्याच्यामुळं दुसरा माणूस महत्वाचा आहे, कृष्णा अर्जुन केळुस्कर, ज्यांनी 10वी पास झाल्यानंतर बाबासाहेबांचा सत्कार करत असताना स्वतः लिहिलेलं बुद्धांचं चरित्र बाबासाहेबांना भेट दिलं. बाबासाहेबांनी ते चरित्र वाचलं आणि रामायण आणि महाभारताविषयी सगळ्या कल्पना ज्या होत्या त्या नष्ट झाल्या, प्रश्नचिन्ह लागले आणि बाबासाहेब बुद्धांकडे आकर्षित झाले. ही छोटीशी गोष्ट बाबासाहेबांना बाबासाहेब बनवून गेले. म्हणून एक गोष्ट मला खूप आवडली की प्रत्येक माणसामध्ये एक बुद्ध दडलेला असतो. त्या बुद्धाला ओळखण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांमध्ये एक बुद्ध आहे, एक कबीर आहे, एक बाबासाहेब सुद्धा आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे.
आणि म्हणून या दृष्टीनं फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढं घेऊन जावा लागेल. आपली स्थिती 600 वर्षापूर्वी कबीराने सांगितलेल्या दोह्याप्रमाणे. कबीर म्हणतात, सुखिया सब संसार है, खावे और सोवे. आपल्याविषयी लिहिले 600 वर्षापूर्वी. सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया दास कबीर है, जागे और रोवे. कबीरांचा हा संदर्भ मला बाबासाहेबांकडे घेऊन जातो. भले ती दंतकथा आहे की वास्तव त्याच्याकडे मी जाणार नाही, पण बाबासाहेबांना खूप रात्रीपर्यंत अभ्यास करत असताना ज्यावेळेस विचारलं गेलं की तुम्ही एवढ्या रात्रभर का जगताय, त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे. ते आपल्याला खरं कसून घेतलं पाहिजे. बाबासाहेब म्हटले होते की माझा समाज झोपलाय म्हणून मला जागलं पाहिजे. कबीर म्हणतात, सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया दास कबीर है, जागे और रोवे. कबीर का जागतायत? कबीर जागले पण बाबासाहेब जागतायत. हा संदर्भ आहे, धागा आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी जागतायत, रडतायत. त्यामुळं आपण त्या पद्धतीची कृती करणं गरजेचं आहे किंवा त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. येता येता माझ्या मित्राशी गोव्याला जो आहे त्याच्याशी बोलणं झालं. आम्ही शेअरिंग करतो. मी म्हटलं का रे प्रदीप, मी अशा अशा सभागृहामध्ये बोलायला चाललोय, काय बोललं पाहिजे कबीरांविषयी? मला म्हणजे सर माझी काय मस्करी करतात, तुमचा PhDचा विषय आहे, मी जेवढं ऐकलं तेवढं तार्किक आणि वैचारिक तुमच्या एवढं कोणी बोलताना मी पाहिलं नाही. मी म्हटलं तसं नाही रे, आपल्याकडून सुटणारे संदर्भ असतात. आपण ज्या दिवशी समजूत की मी खूप मोठा आहे त्या दिवशी प्रगती संपली असं म्हणायचं. ते म्हटलं की अलीकडं जो जाती आणि धर्माच्या विरोधाने चाललेली गोष्ट आहे, या गोष्टीवरती प्रकाश टाका. मला नेहमी प्रश्न पडतो महाराष्ट्रामधल्या, आपण सर्वांना ज्ञात आहे संविधानाची गोष्ट करताना की ज्यावेळेस एखादा माणूस ग्रामपंचायतला सदस्य म्हणून निवडून येतो त्यावेळेस तो कुठल्या पक्षाचा राहत नाही, तो सगळ्या गावाचा होतो. आमदार निवडून झाल्याच्या नंतर तो पक्षाचा राहत नाही, पक्षाच्या विरुद्ध पक्षांच्या बी माणसाचा तो आमदार असतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री ही ज्यावेळेस पदावर जातात त्यावेळेस ते भाजपचे राहत नाहीत, राष्ट्रवादीचे राहत नाहीत, काँग्रेसचे राहत नाहीत, किंवा शिवसेनेचे राहत नाहीत, ते सर्वांचे हवा असतात. आणि त्यावेळेस हे उभ्या स्टेजहून जेव्हा म्हणतात मला दुःख होतं, भारत कुठल्या दिशेला चालला हा प्रश्न पडतो की आम्ही हिंदुत्वासाठी असं केलं, आम्ही हिंदुत्वासाठी कॉम्प्रोमाइज केलं नाही. बाकी जाती धर्माने कुठं जायचं? आणि ह्या बाकी जाती धर्मामध्ये जर तेढ निर्माण झाली, वाद निर्माण झाला, तर पुन्हा हे सावरायचा कसा? जो अलीकडे आपल्याला उघडपणे बीड असेल, अंतरवली असेल, सगळीकडे दिसून येतो. त्यावेळेस कबीर महत्वाचे आहे. कबीर महत्वाचे आहेत. मग कबीर म्हणतात की जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. कबीर म्हणतात साधूची जात विचारू नका. एक मराठीत म्हण बी आहे की साधूची जात आणि कुळ विचारायची नसते. कबीर म्हणतात जाती न पूछो साधू की, पूछ लीजिएगा ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. तलवार काढून घेतलं त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाहीये. साधू तो कुठलाही याचा असतो, समाजाच्या कल्याणासाठी तो झटत असतो. त्यामुळे त्याची जात महत्वाची नाहीये. ही जातीयता जेव्हा पसरताना दिसते, धर्मांधता ज्यावेळेस पसरताना दिसते, कबीरांचं साहित्य वाचलं तर सर्वात अधिक विरोध कबीरांनी धर्मांधतेला केलेला दिसतो, बाह्य आडंबराला केलेला दिसतो, पारंपरिक या दुष्ट परंपरेला त्यांनी विरोध केलेला दिसतो. आणि तो परखडपणे विरोध केलाय. तर्काच्या आधारे आणि विज्ञानाच्या आधारावर त्यांनी विरोध अशिक्षित माणसांना केलेला दिसतो. ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे. आजच्या आयुष्यामध्ये खूप लालची माणसं झालात. नेहमी अदानी अंबानी सगळ्यांविषयी वाचतो त्यावेळेस मला प्रश्न पडतो की एवढे रुपयांचं ह्यांना लागतं काय? 600 वर्षापूर्वी माणसाला काय लागतं कबीरांनी 2च ओळीमध्ये सांगितले. कबीरांचं साहित्य साखी, शब्दी, रमणी या 3 शब्दात आहे. त्यावेळेस लिहिण्याचे प्रकार जे होते, साखी म्हणजे साक्षी, स्वतः अनुभव केलेले, रमणी पदावली होती, आणि शब्दी ह्या 3च प्रकारामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि दोहा हा फॉर्म आपल्याला सर्वांना खूप मोलाचा वाटतो. गालिब आपण सर्वांना बराचसा माहित असेल. गालिब म्हणतात
कि बार बार मैं आईना साफ करता रहा जबकि धूल चेहरे पर थी। नेमके आपलं तसंच होतंय, दुसरीकडे साफसफाई आपण करत बसतोय, आपल्या मनाची साफसफाई करणं गरजेचं आहे। आपण ज्या अंधश्रद्धेकडे आहेत, धर्मांधतेकडे आहात, जातीवादाकडे आहात, आपणही जातीवाद करतो न कळत, हे आपल्या लक्षातही येत नाही। तर ही गोष्ट आपल्याला स्वीकारली पाहिजे आणि माणसाला आयुष्यात जगण्यासाठी काय लागतं कबीरांनी खूप 2 ओळीमध्ये मार्मिकपणे सांगितलेलं आहे। काही कबीर म्हणतात साई इतना दीजिए। कबीरांच्या साहित्यामध्ये साई, राम हे शब्द आलेले वेगळ्या अर्थाचे आहेत, समजून घ्या। निर्गुण शक्तीला, निसर्गामध्ये असणाऱ्या निर्गुण शक्तीला त्यांनी राम म्हटलेलं आहे। कबीर कुता राम का जित खेची उद्द जाय, हा दोहा घेऊन कबीरला म्हटलं जायचं की हे रामाचे भक्त आहेत, पण ते तसं नाही। ही वैचारिकता समजून घेतली पाहिजे। त्यांनी कुणाला देव मानलं नाही, रामाचा विषयच येत नाही। कबीर म्हणतात साई इतना दीजिए जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा ना रहूं साधू भूखा ना जाए। साई इतना दीजिए जामे कुटुंब समाये, किती लागतंय? 2 टायमाच्या जेवणासाठी, घरासाठी लागणारा पैसा। आणि अधिक तर किती मागतायत कबीर? एखादा पाहुणा घरी आला, साधू घरी आला तर त्याला खाण्यापुरतं राहावं एवढंच मागतात। जोपर्यंत तुम्ही समाधानी राहत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा आनंद मिळणार नाही। मला नेहमी प्रश्न पडतो की प्रत्येक माणूस, माफ करा महिलांची संख्या आहे, महिलांविषयी मी बराच वेळा बोलतो, आपल्याकडे काय आहे हे आपण बघतच नाही। महिलांचे सण नेहमी भांडण त्याच्यावर असतात, आपल्याकडे काय नाही ह्याच्याकडेच बघतो आणि नेहमी असंतुष्ट माणूस राहतो। शेजाऱ्याकडे हे आहे, शेजाऱ्याकडे ती आहे, तुझी शेजाऱ्याकडे ती आहे, स्वतःकडे काय आहे याच्याकडे बघ। तुझ्याकडे 2 उंच घर आहे, तिला वाटतं त्याला 4 उंच घर आहे, पण दुसऱ्याकडे एकच उंच घर आहे, एकाला घरच नाही। ह्याच्याकडे ज्यावेळेस बघतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाधानी होतील। मी जेव्हा कॉलेजला जातो त्यावेळेस नेहमी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या त्या नागड्या पोरांकडे बघतो की माझे आई वडील जरी अशिक्षित असलं तरी त्यांनी शिकवल्यामुळं मी गाडीतनं फिरतो। ही मुलं अजूनही नागडे म्हणून रस्त्यावर फिरतात, ह्या पोरांचं भवितव्य काय आहे, त्यांच्यापेक्षा मी कितीतरी पुढं आहे किंवा सुजाण स्थिती आहे असं बघतो। त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला जगण्याचा आनंद मिळतो। म्हणून कबीरांनी तुम्हाला मर्यादा घालून दिल्यात की तुम्हाला लागतं किती, 2 टायमाचं खाण्याचं, आणि याच्या व्यतिरिक्त जर लागलंच काही तर एखादा पाहुणा आला, साधू संत आला तर माणसं स्वतःकडे डोकवत नाही। कबीरांनी आता म्हटलं की अत्तदीप भव, बुद्धांनी म्हटलंय तुम्ही स्वयंप्रकाशित जोपर्यंत होत नाही, त्याचं उदाहरण कबीरांचं खूप छान आहे। कबीर म्हणतात की बुरा देखन मैं गया, बुरा देखन मैं गया, मैं चला बुरा न मिलाया कोई। वाईट कोण आहे हे बघण्यासाठी मी समाजात गेलो, मला कोणीच वाईट भेटलं नाही। नजरेवर डिपेंड आहे, विचारावर डिपेंड आहे, त्याची पुढची वळ खूप महत्वाची आहे। त्याच्या पुढे कबीर म्हणतात बुरा देखन मैं चला बुरा न मिलाया कोई, जो मन देखा अपना मोसा बुराय न कोई। जेव्हा मी माझ्या मनामध्ये पाहिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या एवढा वाईट कुणीच नाही। बुरा देखन मैं चला बुरा न मिलाय कोई, जो मन देखा अपना मोसा बुरा न कोई। माझ्या एवढा वाईट कुणीच नाहीये हे ज्यावेळेस मानून चालाल त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाकडे घेऊन जाणारा क्षण आहे। मी एमफिलला शिकत असताना एक शिक्षक होता शिकवायला, खूप अवधी असतात। उदाहरण यासाठी मध्ये आधी द्यायचे की झोप यायला नको, कबीरांचा अतिरेक व्हायला नको। ग्रामीण भागात आम्ही शिकायला आलेलो होतो, एमफिलचा त्रास घ्यायला शिक्षक वर्गामध्ये आले आणि त्यांनी विचारलं की काय येत नाही तुम्हाला? आता एमफिलचा क्लास काय येत नाही कसं सांगायचं? खेड्यातनं आलेला आम्ही गप सगळे 5 मिनिट बसले, 10 मिनिट बसले, उठून गेले। तुम्हाला काहीच प्रश्न नाही, काय बोलू मी? निघून गेले। पुन्हा 8-15 दिवसांनी वर्गात आले। आम्ही म्हटलं की यांना विचारलं नाही तर निघून जातात, आपण बोललं पाहिजे। काय येत नाही तुम्हाला असं म्हणल्यावर 1-2 जणांनी प्रश्न विचारले। त्यांनी जी झाप 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 झापलं सगळे चिडूचूक पुन्हा निघून गेले तर पुन्हा वर्षभर आलेच नाही। ते आम्हाला सांगायचे माझ्या खिशामध्ये नेहमी एक फोटो असतो, त्यांनी काढून दाखवलं, गाढवाचा फोटो होता खिशात। मी गाढव आहे म्हणून चालायचं म्हणजे
असं मानलं तरच तुमची काही शिकण्याची इच्छा आहे, असं नाही तर मला सगळं येतंय जर म्हणलं तर तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणारच नाही. त्यामुळं मी शहाणा नाही असं म्हणून चाललं तर आपल्याला अनेक गोष्टी मिळू शकतात. ज्ञानी लोकांची गोष्ट चालू आहे. ज्ञानी कोण हा कबीरांनी 2 ओळीत खूप भारी सांगितलं. कबीर म्हणतात, पोथी पडे पडे जगमुआ पंडित भयानक होय. पोथ्या वाचल्यानं कुणीच संत झालं नाही किंवा पंडित झालं नाही. पंडित कोण होतं कबीरांच्या भाषेमध्ये? ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होय. 2 अक्षर 2.5 अक्षर प्रेम एवढा शब्द माणसाला पंडित बनवून, विद्वान बनवून, महापुरुष बनवून. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये प्रेम हे आटोकाट भरलेलं असावं आणि तृष्णा सोडून दुसऱ्याच्या प्रती प्रेम असावं हे बुद्धही सांगतात आणि सगळं तत्वज्ञान आपल्याला सांगतं. म्हणून कबीराच्या दिशेने जात असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रेम सर्वात महत्वाची गोष्ट आहे. गुरु आणि शिष्याचा संदर्भ आहे. त्याच्या अनुषंगानं कबीरांना आपण उलगडतोय. गुरुविषयी कबीर काय म्हणतात ही खूप मोलाची गोष्ट आहे. माणूसच माणसाला पुढं कसा घेऊन जाऊ शकतोय हे त्यांच्या उदाहरणातून दिसतात. कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय. गुरु आणि गोविंद म्हणजे देव साक्षात दोघं माझ्या समोर उभे आहेत. मला प्रश्न पडतात की कुणाचे पहिले पाय धरू. कबीर त्याचं उत्तर पुढच्या वेळेत देतात, बलिहारी गुरु अपना जिन गोविंद देव बताय. ज्यांनी गोविंद दाखवला, देव दाखवला, तो गुरु माझ्यासाठी देवाच्या अगोदर श्रेष्ठ आहे. म्हणून बाबासाहेबांच्या अगोदर आपल्याला बुद्ध श्रेष्ठ आहे, कबीर श्रेष्ठ आहे, फुले श्रेष्ठ आहे. ज्यांनी आपल्याला बाबासाहेब दाखवले, ती विचारधारा दाखवली आणि म्हणून आपल्याला गुरु हा देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली. कबीर म्हणतात, कह हिंदू मोही राम पियारा तुरक कहे रहिमान. हिंदू म्हणतात मोही राम पियारा, मला राम प्रिय आहे. तुरक म्हणतात रहिमा मला प्रिय आहे. कबीरांच्या एका भाषेमध्ये ते खूप छानपणे सांगतात की राम रहीम आणि कृष्ण आणि करीम हे एकच आहे. ही शब्द दिलेली आहेत. ही निसर्गातली जी शक्ती आहे, देवत्व जे प्राप्त झालेले त्या गोष्टी हे मनुष्य जीवनाकडे ह्या महाभारतातल्या कृष्णाकडे ते येत नाहीत. राम रहीम आणि कृष्ण आणि करीम हे एकच आहे असं ते सांगतात. आणि म्हणून हिंदुत्व आणि मुसलमानांच्या धर्मांधतेवरती बोट ठेवताना कबीर म्हणतात की हिंदू कहे मोही राम पियारा तुरक कहे रहिमाना आपस में दो लरे मरम नका हो जाना. दोघं एकमेकात लढता येतं पण हे कशासाठी लढतो हे यांना कळले नाही. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट समजून घेणं खूप मोलाची आहे. कबीर स्पष्टपणे प्रश्न विचारतात हिंदू आणि मुस्लिम यांना की ते हिंदूंना विचारतात की जो तू बामन भामनी जाया तो अनबाट काहे न आया. जर तू स्वतःला ब्राह्मण समजतो, याच्यामध्ये वर्ण व्यवस्थेवरती प्रहार केलेला आपल्याला दिसेल. ब्राह्मण तोंडातनं जन्मतात, क्षत्रिय भावातनं जन्मतात, वैश्य कमरेतनं जन्मतात आणि शूद्र पायातनं, अशा पद्धतीची मांडणी मनुस्मृतीमध्ये दिसतात. कबीर म्हणतात तू जर ब्राह्मण आहेस तर जन्म घेताना जे सगळे आईच्या उदरातनं जन्म घेतात तसा तू का तिथनच घेतला, वेगळ्या मार्गाने का आला नाही. तार्किक प्रश्न विचारतात. असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी म्हणतो की तुम्हाला जर काही प्रश्नच पडत नसले तर शिकण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न पडतात हे प्रश्न कधी पडतील? तुम्ही वाचल्याच्या नंतर. तुम्ही वाचणारच नाही तर प्रश्न पडणार नाही. वाचल्याच्या नंतर प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, उलगडा करण्यासाठी पुन्हा वाचाल, पुन्हा प्रश्न निर्माण होतील, पुन्हा वाचाल. ही प्रक्रिया सतत चालत राहणारी आहे. म्हणून कबीर म्हणतात की जर तू स्वतःला ब्राह्मण म्हणतोस तर इतर मार्गाने तू जन्म का घेतला नाही असा स्पष्टपणे प्रश्न विचारतात. आणि मुसलमानाला सुद्धा ते म्हणतात की जो तू तुरक तुरकनी जाया और तो भीतर खतना क्यों न कराया. सुनता जी आहे, जर तू स्वतःला मुसलमान समजतोस तर पोटातच सुनता करून का नाही आलास. विज्ञानवादी प्रश्न आहे. हे प्रश्न आपल्याला पडायला हवे. 600 वर्षापूर्वी कबीरांना पडलेत आणि कबीरांनी त्याचं उत्तरही दिले. आता आपण खूप शिक्षित आहोत, खूप पुढे गेलं पाहिजे कारण आपण त्यांच्या खांद्यावर उभा आहोत, बाबासाहेबांच्या खांद्यावर उभा आहोत. ही पुन्हा
चर्चा करण्याची गरज भासली नाही पाहिजे. मगाशी मी म्हणलं की ज्या दिवशी हे निकामी होतील त्या अर्थाने खऱ्या अर्थाने समाज प्रगत होईल. जोपर्यंत आपल्याला ह्या विचारांची गरज पडते म्हणजे ते प्रश्न कायम तसेच आहे. कबीर प्रासंगिक का आहे? 600 वर्षापूर्वी ज्या गोष्टी कबीरांनी सांगितल्या ते प्रश्न आजही कायम आहे. कबीर आचरणातला खूप पक्का माणूस. आपण पाहिलं की जेवढी कर्मकांड होतात ती वाराणसीत होतात. सगळे घाटपीठ बघितल्याच्या नंतर मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अनेक प्रेत नदीच्या कडेने जळताना बघितले आणि अर्धे असेच ढकललेले बघितले. लोक अनेक मरण्यासाठी काशीमध्ये येतात, मेल्याच्या नंतर काशीत येतात. कबीरांना प्रश्नच पडला की ही लोक वर्षे 4 वर्ष मरण्यासाठी अगोदर काशीत येऊन राहतात, 6 महिने वर्षावर मरायला आला त्याला आणून काशीत ठेवतात आणि मेल्याच्या नंतर सगळे प्रेत घेऊन पुन्हा काशीत येतात. काशीमध्ये आल्याच्या नंतर माणसाला मुक्ती कशी मिळू शकते? कबीरांना 600 वर्षापूर्वी प्रश्न पडला. आपल्याला पडतच नाही आजही. हे जर ठिकाण मुक्ती देत आहे असं कबीरांना वाटलं आणि कबीर म्हणतात जर इथं देव आहे तोच माणसाला मुक्ती देतो तर इतर ठिकाणी कोण आहे? काशीतच देव आहे तर दुसऱ्या ठिकाणी काय आहे? म्हणून कबीर म्हणतात की एखादं ठिकाण जर मुक्ती देत असेल तर मला ही मुक्ती नको आहे. कृती पहा, विद्रोह पहा. जर एखादं ठिकाण तुम्हाला मुक्ती देत असेल तर मला ही मुक्ती नको आहे असं कबीर ठासून सांगतात आणि कृतीमध्ये येतात. आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसापूर्वी 100 ते 120 मैल किलोमीटर मगहर नावाच्या गावामध्ये कबीर चला निघून जातात आणि तिथं कबीरांचा मृत्यू होतो. मला ही असला मोक्ष नको म्हणले. जर एखादं ठिकाण माणसाला मुक्ती देत असेल तर हे ढोंग आहे, मला हा मुक्ती नको म्हणून कबीर सोडून गेले. एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्यातली बी दंतकथा आहे. कबीर ज्यावेळेस मगहरला गेले दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. अनेक सारे शिष्य कबीरांना भेटा येत होते. सारे जाती धर्मातले पंथातले सगळे शिष्य कबीरांचे होते. काही दिवसानं बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यू अटळ आहे. कबीरांचा मृत्यू झाला आणि जे जात धर्म सोडून कबीरांच्या विचाराने प्रभाव होऊन त्यांच्यासोबत आलते हे पुन्हा जातीवर आणि धर्मावर गेले. हिंदू शिष्य म्हटले की कबीर हिंदू होते, आम्ही त्यांचा अंत्यविधी अग्नी देऊन करणार. माझा शब्द सांगत नाही. मुस्लिम शिष्य म्हटले की कबीर मुस्लिम होते, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचं दफन करणार. हा वाद विकोपाला गेला, दंतकथा आहे. आणि नंतर त्याच्यातलं सोडवणूक अशी झाली, सोल्युशन असं काढलं गेलं की आपण एक काम करू, कबीरांच्या देहाचे 2 तुकडे करू. अर्धे मुसलमानाला देऊ, मुसलमान शिष्यांना, अर्धे हिंदू शिष्यांना देऊ. हे ठरलं. कबीरांचं प्रेत असणाऱ्या रूममध्ये सगळे आले. प्रेतावरची चादर काढली. पाहतात तर काय, प्रेत गायब आहे, फक्त फुलांचा ढिगारा तिथं आहे. त्या सर्व शिष्यांनी अर्धे फुलं वाटून घेतली. मुस्लिमांनी दफन केली ती फुलं, हिंदूंनी त्यांना अग्नी दिली. आजही मगरमध्ये जर गेलात तर एका बाजूला समाधी आहे, दुसऱ्या बाजूला कबर आहे. दोघांची एंट्री एकाच दरवाजातनं आहे. पण यात अंधश्रद्धा घ्यायची नाही. ही प्रतिकात्मक दंतकथा आहे की कबीरांचा मृत्यू होताच त्यांच्या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न केला, पण कबीरांच्या विचारांना मोडू शकले नाहीत. कारण प्रेत गायब झालं म्हणजे काय, फुलं आली म्हणजे त्याला अर्धा करू शकले नाहीत, ते विभाजन करू शकले नाहीत. ही गोष्ट मोलाची आहे आणि ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही सर्व माणसं कबीरांच्या एका डोक्यात बसतात. कबीर म्हणतात कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर. बाजारात उभा राहून कबीर काय म्हणतो माणसांच्या बाजारात, कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. मी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी सगळे बोलतोय. मी हिंदूंवरती टीका करतोय, मुस्लिमांवरती टीका करतोय, माझे ते दुश्मन म्हणून नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी मी ही गोष्ट करतोय. त्यामुळं ते म्हणतात की कबीरा खडा बाजार में मांगी सबकी खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से बैर. कबीरांच्या हे तत्वज्ञानावरती चालणं एवढं सोपं आहे का? कबीरांचा दुसरा दोहा खूप परखडपणे आहे. किती सांगावं असं मला प्रश्न पडला. घड्याळाकडे लक्ष आहे. अजून एक वक्ता होणार आहे. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ऐकण्याची भी एक मानसिकता असते. कबीर म्हणतात कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हात,
जो घर फूके चले हमारे साथ. हे सामाजिक काम करत असताना घर फुके मतलब घर जाळून सामाजिक कार्याला जाळतो. तीही सगळी माणसं मला समोर दिसतात की स्वतःचं घर जाळून समाजासाठी लढता येतं आणि म्हणून ती माझ्यासाठी खूप मोलाची आहे आणि तो दुवा तुमच्यासाठी आहे असं मला वाटतं. कबीर अशिक्षित होते मी म्हटलं तरी त्यांचा प्रश्न साधा नव्हता. कबीर शिक्षितांना स्पष्टपणे फटकारायचे की तू कहता है कागज लेकी मैं कहता हूं आखन देखी. तू कहता है कागज लेकी मैं कहता हूं आखन देखी. मैं कहता सुरजामन हारी तू सखा सोयी रे रसोई रे. तुम्ही जरी कागदाच्या गोष्ट करत असला तरी मी अनुभवाची गोष्ट करतो आणि अनुभवाची गोष्ट ही खूप मोलाची आहे. अनुभव हा अंधश्रद्धेकडे घेऊन जात नाही, तो विज्ञानवादाकडे घेऊन जातो. आणि तुम्ही जर विज्ञानवादाच्या रस्त्याने गेलात तर तुमच्यासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी खूप मोलाची गोष्ट असणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कबीरांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी माझ्या समोरून अशा तरळत जात आहेत. किती सांगावं किती राहू द्यावं असा प्रश्न माझ्यासमोर पडतो आहे. कबीर म्हणतात आपल्याला नेहमी शेजाऱ्याचा राग येतो, पण शेजारी खूप महत्वाचे आहेत. तेही कुठले शेजारी? निंदा करणारे. कबीर म्हणतात निंदक नियारे राखिये आंगन कुटी छवाए बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाए. निंदा करणारा कुटुंब शेजारी जर असणं ती खूप महत्वाचं आहे. बिगर साबणाचं तुम्हाला स्वच्छ करत राहतं. साबण लावायची खर्च करायची गरज नाहीये हे कबीर 600 वर्षापूर्वी सांगतात. परंतु आपण शेजाऱ्यावरती खूप कडक असतो, शेजाऱ्याचा खूप राग येत असतो. तर शेजाऱ्याविषयी कबीर तुम्हाला सांगतात की तुम्ही त्या शेजाऱ्याकडं कसं बघायला हवं. समाजामध्ये अनेक सारी मोठी माणसं आहेत, वंदनीय माणसं शेजारी बसलेली आहेत, पण समाजाच्या काही कामाची नसणारी मोठी माणसं आहेत. त्याच्याविषयी कबीर 2 ओळी म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. मोठं असलं म्हणजे काय? जैसे पेड़ खजूर पंछी को छाया नाही फल लागे अति दूर. खजुराचं झाड अतिशय उंच असतं, त्यामुळे त्याची सावली माणसाला मिळत नाही आणि फळही एवढ्या वर असतं की ते पक्षाला खायला मिळत नाही. अशी माणसं आपल्या समाजात मोठी असून समाजाच्या काही कामाची नाहीत. ही मोठी माणसं आपल्यासाठी त्या ताडाच्या झाडासारखी आहेत, जी कुचकामी जी सावली देत नाहीत आणि त्याचं फळही खायला मिळत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. साधू भूका भाव का धन का भूका नाही. साधू कसा असायला हवा? साधू धन का भूका नाही, साधू भूका भाव का धन का भूका नाही. मला वाटतं तिथली सर्व माणसं बसलेली ही धनाचे भुकी नाहीत, हे भावाचे भुकी आहेत. धन का भूका जो फिरे सो तो साधू नाही. जो धनासाठी फिरतो तो साधू नाही. ह्या पद्धतीची साधूची ही व्याख्या कबीर करतात आणि अत्याधिक आपल्याला विज्ञानवादाकडे घेऊन जातात. कबीर म्हणतात नाहे धुए क्या हुआ मन का मैल न जाए. नाहे धुए क्या हुआ मन का मैल न जाए मीन सदा जल में रहे दुहे बास न जाए. मासा कायम पाण्यात राहतो तरी सुद्धा त्याचा प्रचंड वास येतो. तो कायम पाण्यात राहिल्याने त्याचा काही फायदा होत नाही. तसं तुम्ही नुसते आंघोळ केल्याने काय फायदा होत नाही. मन साफ होणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगी बहुरी करेगा कब. उद्या जे करायचंय ते आज कर ही मन कबीरांची आहे. हा वाक्य आपल्याला माहित नव्हतं. ते म्हणतात की एखादा प्रलय येईल आणि त्याच्यात तुझी मृत्यू होऊन जाईल, त्याच्यामुळे ती उद्यावरती सोडू नको, आजच कर. मला वाटतं की थांबावं. एक दोहा सांगतो. कबीर म्हणतात माटी कहे कुम्हार से तू क्या रुंदे मोय. कबीरांचा दोहा आहे. माटी कहे कुम्हार से तू क्या रुंदे मोय एक दिन ऐसा आएगा मैं रुंदूतोय. मातीतनं आला पुन्हा मातीत जायचंय, परंतु सत्कर्म करण्याचं गरज आहे. आणि गावोगावी भरणाऱ्या जत्रेविषयी कबीर म्हणतात जत्रा में खतरा बिठाया तीर बनाया पाणी.
जतरा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पानी, पैसों की है दुल्हानी यही है जमाना. की जत्रा मध्ये फतरा दगड बसवला जातो आणि पैशाची धुलधाट केली जाते. अशा पद्धतीचे विज्ञानवादी विचार कबीरांचे कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी अँगलनी बोलता येणारी गोष्ट आहे. माझ्यासोबत आलेले माझे मित्र कबीरांच्या साहित्यावर बुद्धांचा प्रभावाचा पीएचडीचा विषय आहे, मोबाईल घेऊन बसलेले आहेत. तशा अनुषंगाने बोलता येईल. सामाजिक कबीरांचा समाज सुधार असं बोलता येईल, कबीरांचा समन्वयवाद बोलता येईल, कबीरांचं मानवतावाद बोलता येईल, कबीरांचे अहिंसाविषयक विचार बोलता येईल. असे कितीतरी अँगल सेपरेटली बोलता येते ना. पुन्हा एकदा कधी भेटूत, तुम्ही बोलवलं, ऐकलं, त्याबद्दल सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. संत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा महापुरुषांच्या विचारांना वंदन करतो आणि थांबतो. जय भीम. मी खूप अशा प्रस्तावनेमध्ये न जाता, आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे की घंटी वाजलेली आहे, त्या घंटीचा मान आपण ठेवलाच पाहिजे. तरीही अध्यक्षांचा मान असतो म्हणून मी आपला थोडासा वेळ घेतो. आपल्या सर्वांच्या आदर्शांना वंदन करून त्याचबरोबर मंचकावर बसलेले विचारवंत आणि आपण बसलेले सर्व सुज्ञ श्रोतृवर्ग, आपणा सर्वांना सविनय जय भीम करतो. मला एका बाजूने खूप आनंद होत आहे. म्हणजे आनंदाची एक बाजू असते की नसते, हा एक वेगळा मुद्दा आहे. खूप आनंद होतोय. त्याच्यामागचं कारण असं आहे की महामानवांचे विचार आपल्याला थोरांच्या मुखातून ऐकायला मिळाले. मी तर म्हणजे तृप्त झालेलो आहे. आपणही इथून काहीतरी एक चांगलं घेऊन जाणार आहात याची मला खात्री आहे. दुःख असं आहे की काही जागा रिकाम्या आहेत. त्या लोकांना हे विचार ऐकायला मिळालेले नाहीत याचं दुःख आहे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आपण साहेब, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 24 प्रकारची शिबिरं राबवत असते आणि त्याचबरोबर 40 प्रकारचे असे जयंत्या, स्मृती दिवस, हे मोठ्यांचे थोरांचे असे कार्यक्रम राबवत असते. आम्ही अनेकदा याचा विचार करत होतो की मोठा हॉल घ्यावा आणि असे कार्यक्रम करावे. तर यावेळेला खूप विचार करून आम्ही हा मोठा हॉल घेतला. परंतु काही खुर्च्या आपण बघतो त्या रिकाम्या आहेत. काय हरकत नाही आहे. चांगल्या गोष्टीला सगळेचे सगळेच लोक उपस्थित असतात असं नाही. तथागतांनी पहिल्यांदा जे प्रवचन दिलं होतं तेव्हा ते 5च लोक होते. त्या मानानं आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत असं म्हणूया. तर हे जे जयंती आहे जी आपण साजरी करत असतो किंवा या ज्या जयंत्या आहेत आपण साजऱ्या करत असतो, बुद्धिस्ट सोसायटीने ह्या मान्य केलेले कार्यक्रम आहेत. त्यामागचं कारण असं आहे की मुळात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही तथागतांच्या बुद्धांच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली स्थापन केली. आपलं सर्वांना माहिती आहे आणि त्यांनीच नेमून दिलेलं आहे. का आपण हे करत असतो तर आपण बुद्धांचा विचार, कबीरांचा विचार, फुल्यांचा विचार, बाबासाहेबांचा विचार हे या अशा कार्यक्रमातून आपण त्याचा प्रचार करत असतो. आपण सरांनी म्हणजे एवढं त्यांचं लिखाण आहे कबीरांवरती, आपण त्याच्यावर मी काही बोलणं म्हणजे हे उचित होणार नाही. पण कबीर आणि शाहू महाराज ह्या दोघांना सुद्धा सामाजिक भान होतं आणि ते विज्ञानाची त्यांना कास पण होती. कबीरांनी एक अशाच दोह्यांमधून म्हणूया एक कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. बोये बीज बबूल के तो पेड़ आम कहाँ से आए. फळामध्ये काही फरक होऊ शकेल परंतु जर
बाभळीचं जर आपण बी त्या ठिकाणी हे केलं तर त्याच्या बाभळीपेक्षा वेगळं काही येणार नाही. चांगलं जर कर्म आपण केलं तर चांगलं येईल, आणि चुकीचं किंवा वाईट कर्म केलं तर त्याची फळं ही वाईट असतील. हा आपला कर्म सिद्धांत सांगतो तथागतांचा. त्याचबरोबर त्यांनी अजून एक सामाजिक संदेश दिलेला सरांनी सांगितलं की बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, ना पथिक को छाया मिले, आणि काहीतरी पुढे मला आता हे फल लागे अति दूर. आपण समाजामध्ये अशा प्रकारची लोक बघतो, खूप मोठी झालेली असतात, परंतु परिस्थिती आहे. मला आनंद आहे की आपण याही परिस्थितीमध्ये काम करतो. ही परिस्थिती मी खूप वाईट आहे असं म्हणणार नाही, पण चांगलीही आहे असं म्हणणार नाही. आम्ही इथे बसलेले बरेचसे हे सिनियर सिटीजन आहेत माझ्यासह. हा विचार, बाबासाहेबांचा विचार, फुल्यांचा विचार, कबीरांचा विचार, बुद्धांचा विचार आम्ही द्यायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो. आम्ही त्याच्यावर विचार करत असतो. त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय. आपण तरुणांना याच्यात पाहत नाही. आपल्या कार्यक्रमामध्ये काहीतरी चुकत असेल, आपण काही मंथन करून त्याचं काही उत्तर मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे. मी इथे बसलेल्या सर्वांना विनंती करतो, विशेषतः भगिनींना विनंती करतो. पूर्वीच्या काळी युद्ध होत होती आणि युद्धामध्ये भगिनी त्यांची मुलं हे सैनिक म्हणून दान करत होती किंवा त्यांना सैनिक शिक्षणामध्ये त्यांना पाठवत होती. मी हे दान आपणास मागतो. आपली जी मुलं आहेत ती आपल्या धम्मकार्यासाठी त्यांना प्रवृत्त करा, त्यांना द्या, जेणेकरून हा विचार पुढच्या पिढीत आणि त्याच्या पुढच्या पिढीत आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जाईल. शाहू महाराजांच्या विषयीचं जसं कबीरांविषयी थोडंसं सांगितलं. शाहू महाराज जसं बाबासाहेबांना शिक्षणाचं महत्त्व होतं तसंच शाहू महाराजांना सुद्धा होतं. पण त्यांच्या घरच्या लोकांना, महिलांना शिक्षणाची बंदी होती. पण ते कुठेतरी, आता ते राजे आहेत तर कोणत्याही प्रकारे ते शिक्षण देऊ शकत होते. तसं त्यांनी त्यांच्या घरच्या भगिनींना दिलं. शाहूराजे हे ज्ञानाचे पूजक होते. बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं एकदा कुठली डिग्री घेऊन आले होते हे मला नाही सांगता येणार कदाचित, पण जेव्हा विलायतीतून आले किंवा बाहेर देशातून विदेशातून आले शिक्षण घेऊन, शाहू महाराजांना कळालं तेव्हा ते बाबासाहेबांना भेटायला गेले त्यांच्या चाळीमध्ये मुंबईला. आणि ही गोष्ट बाबासाहेबांना कळाली. बाबासाहेब आले, त्यांना म्हटले, राजे तुम्ही कशाला आलात? मला जरी बोलवलं असतं तरी मी आलो असतो. तुम्ही राजे आहात. शाहूराजे म्हणतात की मी रयतेचा राजा आहे, पण तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. आणि ज्ञानाच्या राजांना माझ्यासारख्या माणसांनी भेटायला येणं हे इष्ट आहे. बरोबर आहे. अजून एक त्यातली एक म्हणजे एखाद काय म्हणता येईल त्याला थोडंसं सांगायचं आहे. शाहू महाराज माता रमाईंना बहीण म्हणायचे. आणि शाहू राजांचे जे मुलं होते तर ते आत्याचे किंवा आत्याचे मुलं म्हणजे यजमान म्हटल्यावर बाबासाहेब ते त्यांचे मामा होते. तर त्यांनी ते त्यांच्या हयातीमध्ये हे नातं जपलं असं माझ्या वाचनात आलं एका ठिकाणी. तर असो, आपला हा जो कार्यक्रम आहे हा ज्ञानाचे पूजक म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण सर्वांनी अत्यंत शांततेनं ऐकून घेतलं. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. सर्वांना विनंती.